आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। विरार चर्चगेट धावत्या लोकल मधून 2 प्रवासी पडले। लोकल प्रवाशांच्या डोक्याला जबर दुखापत। अंजली दमानिया आज खरंच दिल्लीला जाणार का? अजित पवारांच्या विरोधात अमित शहांकडे तक्रार करण्याच्या भूमिकेत दमानिया। अंजली दमानिया सुपारी घेऊन आरोप करतात। राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचा दावा। मुंबई भाजप नेते गणेश खणकर रुग्णालयात। खणकर यांच्यावर भगवती रुग्णालयात उपचार। ठाकरे गटानं खणकर यांच्यावर हल्ला केल्याचा दावा। पवार गटाच्या नेत्यावर अज्ञात टोळीचा हल्ला। अहिल्यानगर बीड जिल्ह्याच्या सीमेलगतच्या मानगाव इथं झाला हल्ला। उपमुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांमध्ये जुंपली। शिंदे म्हणाले, रावणाची लंका अहंकारामुळे जळाली। लंका जाळण्याच्या दाव्याकडे दुर्लक्ष करा, फडणवीसांचं उत्तर। भारतीय क्रिकेट संघाच्या पराभवाचा गंभीरवर ठपका। मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यानं पराभवाची जबाबदारी स्वीकारली। भाजप कार्यकर्त्यावर शिवसेना कार्यकर्त्याचा कोयत्यानं हल्ला। अंबरनाथमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीत राडा। मी दाखवण्यासाठी फिरत नाही, कामासाठी फिरतो। मी कडक माणूस आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रोख नेमका कुणाकडे? पुण्याच्या पोलीस दलात मोठे बदल होणार। पुण्यात पोलीस उपायुक्त, पोलीस स्टेशनचीही वाढ होणार। राज्यात 20,000 शिक्षकांची पदं कमी होणार। शिक्षक संघटनांच्या काढल्या याचिका निकाली। नवी मुंबईत 100 पेक्षा जास्त बांगलादेशी पोलिसांच्या ताब्यात। 100 मध्ये 70 पेक्षा जास्त महिलांचा समावेश। मुंबईतील रेल्वे स्टेशनवर दिवसाढवळ्या महिलेची छेड। गोवंडी रेल्वे स्टेशनवरचा धक्कादायक प्रकार। ती संशयित महिला इतके दिवस संभाजीनगरात काय करत होती? केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे। संशयित महिलेचा अफगाणी प्रियकर 7 वर्षांपासून भारतात। वन विभागाकडून 91 बिबटे पिंजऱ्यात। पिंजऱ्यातील बिबटे सोडायचे कुठे? वन विभागापुढे पेच। वरळी सी लिंकवर चालत्या गाडीला आग। आगीत गाडी जळून खाक। अमेरिकेत व्हाईट हाऊस जवळ नॅशनल गार्ड्सवर गोळीबार। हल्ल्यात 2 नॅशनल गार्ड्स गंभीर जखमी। हाँगकाँगच्या 7 गगनचुंबी इमारतींना लगोलग आग। अग्नितांडवात 44 जणांचा मृत्यू, 15 जण जखमी। मालवणमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या घरावर निलेश राणेंची धाड। भाजप कार्यकर्त्यांनी पैसे वाटप केल्याचा आरोप। रवींद्र चव्हाणांवर आमदार निलेश राणे यांचा निशाणा। नमस्कार, मी अंकिता जाधव। आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी। जोरजोरात डीजे वाजवणाऱ्या भाजप